Hello guys, my name is Ruturaj and welcome back to my channel Geo Valley. So before I start the lecture, please do subscribe. ते खाली लाल बटन जे दिलं आहे त्याच्यावर प्रेस करा. त्याच्यामुळे काय होईल की प्रत्येक वेळी मला व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला पर्सनली किंवा व्हॉट्सॲपवर स्टेटस वगैरे टाकून पाठवायला लागणार नाहीत. जे मी व्हिडिओ टाकेन ते तुम्हाला होम पेजवर येऊन जातील. आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन मिळून जाईल एखादा नवीन व्हिडिओ टाकला तर. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की ॲक्विफर्स आणि टाइप्स ऑफ ॲक्विफर. पाठीमागच्या लेक्चरमध्ये थर्ड लेक्चरमध्ये हायड्रोजिओलॉजीच्या आपण बघितलं होतं की वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्राउंड वॉटर. सो टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट द न्यू अँड व्हेरी इंटरेस्टिंग आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट. Hello everyone, welcome back to my channel, and if you are new to my channel, please do subscribe, do share and do like, and any type of doubt, any kind of doubt you can ask in the comment section. I will definitely reply to your comment. Okay, thank you. So now this is our fourth lecture in hydrogeology. Subject is hydrogeology, and today's subtopic for this hydrogeology is aquifer and types of aquifer. तर थर्ड लेक्चरमध्ये, ह्याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये मी ॲक्विफर हा वर्ड यूज केला होता एका ठिकाणी, तर तेव्हा पण थोडंफार एक्सप्लेन केलं होतं मी. पण या लेक्चरमध्ये आपल्याला फक्त ॲक्विफर या टॉपिकवर बोलायचं आहे. ठीक आहे, ॲक्विफर काय आहे आणि ॲक्विफरचे टाईप्स काय आहेत. तर ॲक्विफर म्हणजे काय आहे, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो की असं एखादं जिओलॉजिकल फॉर्मेशन और सबसर्फेस फॉर्मेशन की जे पोरस आणि परमिएबल या दोन्ही प्रॉपर्टीज त्याच्याकडे असतील. म्हणजे एखादं असं जिओलॉजिकल फॉर्मेशन किंवा रॉक म्हणू शकतो आपण, ज्याच्यात इतकी कपॅसिटी आहे की ते वॉटर होल्ड करून ठेवू शकतं स्वतःकडं. म्हणजे आपण वॉटर एक्स्ट्रॅक्ट करू शकतो त्या फॉर्मेशनमधून. असं एखादं फॉर्मेशन म्हणजे त्याला आपण ॲक्विफर म्हणतो. ओके, तर 4 टाइप्स ऑफ जिओलॉजिकल फॉर्मेशन्स ऑफ ग्राउंड वॉटर. आता जिओलॉजिकल फॉर्मेशन याचा अर्थ काय होतो की आपण ग्राउंड वॉटरचा अभ्यास करतोय, राईट. त्याच्यामुळं आपण सरफेसच्या खाली जे काही होणार आहे त्याचा आपण अभ्यास करायचा आहे. त्यामुळं सरफेसच्या खाली जे काही मटेरियल आहे, आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्राउंड वॉटरमध्ये बघितलं होतं. वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्राउंड वॉटरमध्ये आपण झोन ऑफ एरेशन बघितला होता, झोन ऑफ सॅच्युरेशन बघितला होता. तर या दोन्हीमध्ये आपण वॉटरचं जे प्रमाण होतं, वॉटरचा जो कंटेंट होता तो दोन्हीमध्ये डिफरंट होता. ठीक आहे, आणि आपण हे पण बघितलं होतं की डिफरंट रॉक टाईप्स जे आहेत, वेगवेगळ्या रॉकनुसार त्याच्यात जशा त्याच्या प्रॉपर्टीज चेंज होत जातील तसं वॉटर होल्डिंग कपॅसिटी प्रत्येक रॉकची चेंज होत जाणार आहे, राईट. तर याच प्रॉपर्टीवरून एक 4 टाईपमध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. ठीक आहे, फॉर्मेशन्स जे आहेत जिओलॉजिकल फॉर्मेशन ते 4 टाईपमध्ये डिवाइड केलेले आहेत. त्यामधला पहिला आहे ॲक्विफर, जो आपला आजचा टॉपिक आहे ॲक्विफर. तर आपण फक्त ॲक्विफर या टॉपिकवर आज फोकस करायचा आहे. तर त्याच्या आधी आपण ॲक्विफर, ॲक्विटार्ड, ॲक्विक्ल्यूड आणि ॲक्विफ्यूज हे 4 टाईप्स आहेत जिओलॉजिकल फॉर्मेशन ऑफ ग्राउंड वॉटरचे. ते आपण बघूया काय आहेत. ठीक आहे, आता ॲक्विफर म्हणजे काय, तर मी सांगितलं की पोरस आणि परमिएबल या दोन्ही प्रॉपर्टीज असणार आहेत. पोरस म्हणजे काय, तर वॉटर होल्डिंग कपॅसिटी, ती एखादा रॉक किती वॉटर होल्ड करून ठेवू शकतो स्वतःकडं, ही कपॅसिटी म्हणजे पोरोसिटी. प्लस परमिएबल पण आहे. परमिएबल म्हणजे ट्रान्समिट सुद्धा करू शकतोय. असं नाही की एखादा रॉक वॉटर होल्ड करू शकतोय, तर आपण एक्स्ट्रॅक्ट करायला जर वेल जर डग केली तर त्यातून आपल्याला एक्स्ट्रॅक्ट पण करता आलं पाहिजे ना. त्यामधून पाणी जे पकडून ठेवलंय त्या रॉकनं, म्हणजे तो पोरस आहे, राईट. पोरोसिटी म्हणजे काय, पकडून ठेवण्याची कपॅसिटी. पण अशी पण कपॅसिटी पाहिजे की तो त्यातून फ्लो होणार आहे वॉटर. ठीक आहे, आपण जर एक्स्ट्रॅक्ट करायला वेल डग केली आणि आपण जर पंप करायला लागलो, काही रेटनं आपण पंप करायला लागलो, तर ते वॉटर आपण पंप करू शकलो पाहिजे, राईट. तरच आपल्याला तो रॉक और ते जिओलॉजिकल फॉर्मेशन फायद्याचं आहे. ठीक आहे, तर पोरस प्लस परमिएबल या दोन्ही प्रॉपर्टीज पाहिजेत तर आपण त्याला ॲक्विफर म्हणू शकतो. नेक्स्ट आहे ॲक्विटार्ड. आता ॲक्विटार्ड हे एक असं फॉर्मेशन असतं. ओके, ॲक्विफरमध्ये आपण एक्झाम्पल बघू शकतो सँडस्टोन. सँडस्टोन हा एक सेडिमेंटरी रॉक आहे ज्याच्यामध्ये जो पोरस पण आहे आणि परमिएबल पण आहे. ठीक आहे, काही एक्सेप्शन्स आहेत सँडस्टोनमध्ये सुद्धा, की जर क्ले हा जर सिमेंटिंग मटेरियल वगैरे म्हणून ॲक्ट करत असेल सँडस्टोनमध्ये तर त्याची परमिएबिलिटी थोडी कमी होते. ओके, तर ॲक्विटार्ड. आता नेक्स्ट आहे ॲक्विटार्ड. आता ॲक्विफरमध्ये आपण दोन्ही प्रॉपर्टी बघितल्या, पोरस प्लस परमिएबल. ॲक्विटार्डमध्ये कसं आहे, फक्त परमिएबल आहे, त्याच्यामधून वॉटर फ्लो होऊ शकतं.
तो पोरस नाही आहे, म्हणजे तो वॉटर होल्ड करून ठेवू शकत नाही स्वतःकडं. आता ज्या ग्रेन्स, आता एक्विटार्ड म्हणून जर एखादं फॉर्मेशन आपण कन्सिडर केलं तर त्याचे जे ग्रेन्स असणार आहेत, त्याचे जे पोर्स असणार आहेत ते इंटरकनेक्टेड असणार आहेत. ओके, इंटरकनेक्टेड पोर्स असल्याशिवाय परमेबिलिटी जास्त असू शकत नाही, कारण एका पोरमधून दुसऱ्या पोरमध्ये फ्लो व्हायला त्याला काहीतरी ओपनिंग पाहिजे ना. हे दोन सपोज पोर्स आहेत, ठीक आहे, हे दोन सपोज पोर्स आहेत, ठीक आहे, आणि यामध्ये काहीच ओपनिंग नाही आहे, तर काय होणार आहे, ते पाणी ट्रॅप करून ठेवणार आहे ते त्या पोर्समध्ये. पण जर या दोन पोरमध्ये थोडंसं ओपनिंग झालं, ठीक आहे, थोडंसं ओपनिंग झालं तर काय होणार आहे, तर या पोरमधून या पोरमध्ये पाणी इझिली फ्लो होणार आहे, ठीक आहे. तर या प्रॉपर्टीला आपण म्हणतोय परमेबिलिटी. तर ॲक्विटार्ड म्हणजे काय, परमिएबल आहे पण पोरस नाही आहे, ठीक आहे. थर्ड टाईप आहे ॲक्विक्ल्यूड. ॲक्विक्ल्यूड म्हणजे काय, तर फक्त पोरस आहे, म्हणजे फक्त तो वॉटर होल्ड करून स्वतःकडे ठेवू शकतो, तो वॉटर स्वतःमधून पास नाही करू शकत. ओके, द जिओलॉजिकल फॉर्मेशन विच कॅन होल्ड द वॉटर बट कॅनॉट पास थ्रू इट सेल्फ, त्याला आपण म्हणतो ॲक्विक्ल्यूड, ठीक आहे. फक्त पोरस आहे, परमिएबल नाही आहे. आणि लास्ट टाईप, आता ॲक्विक्ल्यूडमध्ये एक्झाम्पल बघायचं झालं तर आपल्याला क्ले मटेरियल आहे, ठीक आहे. क्ले हा जो आहे तो ॲक्विक्ल्यूड म्हणून ॲक्ट करतो. जर एखादं सरफेसच्या खाली आपण जर क्लेचं फॉर्मेशन असलं किंवा क्लेचा एखादा बेड असला मोठा आणि त्याच्यामध्ये जर वॉटर आपल्याला मिळालं, हां ऑब्व्हियसली वॉटर असणार, क्लेमध्ये होल्डिंग कपॅसिटी असल्यामुळं, पोरोसिटी जास्त असल्यामुळं त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली पाणी असणार, पण आपण ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतोय का, आणि जरी करू शकलो तरी त्या रेटने एक्स्ट्रॅक्ट करू शकणार नाही, किंवा आपल्याला जे इकॉनॉमिक सिग्निफिकन्स म्हणता येईल, आपल्याला इकॉनॉमिकली परवडेल असं या रेटनं आपण ते एक्स्ट्रॅक्ट करू शकणार नाही. त्याला आपण त्यामुळं क्ले फॉर्मेशन जिथं असेल तिथून आपण वॉटर एक्स्ट्रॅक्ट करू शकत नाही, ठीक आहे. सँडस्टोन इज व्हेरी बेटर फॉर ग्राउंड वॉटर टू स्टोर. देन नेक्स्ट आहे, लास्ट आहे ॲक्विफ्यूज. ओके, ॲक्विफ्यूज म्हणजे असं मटेरियल आहे ज्यामध्ये वॉटर एंटर पण करू शकत नाही, ते स्टोअर पण करू शकत नाही, असं मटेरियल म्हणजे ॲक्विफ्यूज. आता ॲक्विफ्यूजचं एक्झाम्पल काय आहे, डेक्कन ट्रॅपचा जो बेसॉल्ट आहे आपला, तर तो बेसॉल्ट कॉम्पॅक्ट रॉक आहे ना, इग्नियस रॉकमध्ये आपण शिकणार आहे, नंतर शिकूया आपण इग्नियस रॉकमध्ये, किंवा इग्नियस रॉकवर मी एक लेक्चर अपलोड केलेलं आहे ऑलरेडी. त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की इग्नियस रॉक म्हणजे काय असतं, की मॅग्मापासून डायरेक्ट क्रिस्टलाइज झालेला रॉक आहे इग्नियस रॉक, ठीक आहे. त्यामुळे तो कॉम्पॅक्ट असतोय. त्याला हां एक एक्सेप्शन आहे यामध्ये, की त्याच्यामध्ये जर फ्रॅक्चर्स वगैरे असतील, मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर्स वगैरे असतील, तर तो ॲक्विफर म्हणून ॲक्ट करू शकतो, ठीक आहे. कॉम्पॅक्ट रॉक कॅन ॲक्ट ॲज ॲक्विफर इफ इट हॅज फ्रॅक्चर्स इन इट. ओके, सो हे झाले 4 प्रकार जिओलॉजिकल फॉर्मेशन्सचे. आता आपण फक्त ॲक्विफरवर फोकस करूया. तर दिस इज द प्रॉपर डेफिनेशन फॉर ॲक्विफर. एनी जिओलॉजिकल फॉर्मेशन और रॉक बॉडी बिलो द सरफेस एरिया consist of water and by which sufficient water can be extract. हे इम्पॉर्टंट आहे. ओके, फक्त रॉक असे हे नाही, म्हणजे ॲक्विफर हा असा फॉर्मेशन आहे ज्याच्यामधून आपण सिग्निफिकंटली वॉटर एक्स्ट्रॅक्ट करू शकतोय आपल्या यूजसाठी. त्यामुळे आपल्याला ॲक्विफर हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ठीक आहे. अँड बाय विच सफिशियंट वॉटर कॅन बी एक्स्ट्रॅक्ट फॉर एनी पर्पज. ओके, ते कुठल्याही पर्पजसाठी आपण यूज करतोय तो नंतरचा भाग आहे, पण आपण सिग्निफिकंट वॉटर एक्स्ट्रॅक्ट करू शकतोय, त्याला आपण ॲक्विफर म्हणणार. आता या डायग्राममध्ये बघा, ठीक आहे. तर सरफेसपासून आपण एक वेल बघू शकतोय, आपण त्याला आर्टेशियन वेल म्हणलेलं आहे, ठीक आहे. तर ती वेल जी आहे ती कशामध्ये हे केलेली आहे, तर ॲक्विफर म्हणजे काय आपण बघतोय, ठीक आहे. एक ब्ल्यू पट्टा आपल्याला यामध्ये बघायला मिळतोय. 3D डायग्राम आहे ही, आणि ब्ल्यू फॉर्मेशन जे आहे ते फक्त वॉटर बेरिंग आहे, राईट. सरफेसपासून आपण खाली गेलं तर आपण शिकलेलो होतो की पहिल्या लेक्चरमध्ये झोन ऑफ एरेशन, सेकंड और थर्ड लेक्चरमध्ये, की आपण व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन बघताना आपण वरचा जो पार्ट होता, सरफेसपासून काही भाग होता, तो झोन ऑफ एरेशन म्हणत होतो त्याला, आणि त्याच्या खालचा जो पार्ट होता वॉटर टेबलच्या खालचा, त्याला आपण झोन ऑफ सॅच्युरेशन म्हणत होतो, ठीक आहे. तर या ठिकाणी या डायग्राममध्ये वॉटर टेबल जी दिली आहे, ठीक आहे, वॉटर टेबल मेन्शन केलेलं आहे तिथं पॉईंटनं. तर वॉटर टेबलच्या खालचा ब्ल्यू पोर्शन जो आहे पूर्ण, ठीक आहे, ते पूर्ण फॉर्मेशन जे आहे त्याला आपण म्हणतो ॲक्विफर. कारण का, ॲक्विफरच्या डेफिनेशनमध्ये काय होतं की ते पोरस प्लस परमिएबल आहे, म्हणजे वॉटर स्टोअर करण्याची कपॅसिटी आहे आणि फ्लो करण्याची पण कपॅसिटी आहे. त्यामुळे आपण बघू शकतो की तिथं जी वेल डग केली आहे त्यामधून वॉटर फ्लो व्हायला लागले,
त्या फॉर्मेशनमधून त्या वेलमध्ये फ्लो होऊन वॉटर गेलेलं आहे ते. ठीक आहे, तर त्यामुळे आपण त्याला ॲक्विफर हे नाव दिलं आहे. ठीक आहे, ही होती प्रॉपर डेफिनेशन. सो नेक्स्ट आहे ते टाईप्स ऑफ ॲक्विफर. आता टाईप्स ऑफ ॲक्विफरमध्ये 4 टाईप्स आहेत: कन्फाइंड, अनकन्फाइंड, पर्च अँड लिकी. हे 4 टाईप आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. ठीक आहे, तर फर्स्ट टाईप आहे अनकन्फाइंड ॲक्विफर. आता 2 टाईप जे आहेत इम्पॉर्टंट, कन्फाइंड अँड अनकन्फाइंड. आता कन्फाइंड म्हणजे काय? कन्फायनिंग लेअर, एनी कन्फाइंड लेअर. तर एखाद्या गोष्टीला आपण मर्यादा घालतो, राईट. एखाद्या समजा घरात लहान बाळ आहे, तर त्या लहान बाळ आपण बाहेर जाऊ नये म्हणून एखादा दारात आडगुळा घालतो, राईट. तर त्याला म्हणायचं आपण त्याला मर्यादा घातली, त्याला आपण कन्फाईन केलं एका रूममध्ये, तर तू याच रूममध्ये फक्त फिरू शकतोस. ठीक आहे, तर त्या बाळाला सांगितले आपण. तसंच कन्फाइंड ॲक्विफरमध्ये काय आहे, तर असा ॲक्विफर, सॉरी आत्ता आपण अनकन्फाइंड बघतो ना, तर अनकन्फाइंड म्हणजे काय, जर त्याला मर्यादा नाही आहे. म्हणजे अप्पर लिमिट जे आहे, अप्पर लिमिट ऑफ वॉटर ॲक्विफर, त्याला आपण काय म्हणणार आहे, वॉटर टेबल. इथं आपण बघू शकतो यामध्ये हा अनकन्फाइंड ॲक्विफर आहे. तर वॉटर टेबल जी आहे, याची वॉटर टेबल जी आहे, अप्पर लिमिट ऑफ वॉटर म्हणजे वॉटर टेबल असणार आहे यामध्ये आता. ठीक आहे, तर ती वॉटर टेबल जी आहे ती स्वतःच्या मर्जीनुसार वर खाली करू शकते, सरफेसपर्यंत सुद्धा जाऊ शकते ती, राईट. जर प्रेसिपिटेशन जास्त प्रमाणात झालं, पाऊस जास्त प्रमाणात पडला, तर वॉटर टेबल काय करणार आहे, वॉटर टेबल जितका पाऊस पडणार आहे, जितकं मॉइश्चर, जितकं वॉटर रिचार्ज होणार आहे, ठीक आहे, जितकं वरून रिचार्ज होणार आहे तेवढं वॉटर टेबल स्वतःला वर घेऊन जाणार आहे. ठीक आहे, याला म्हणायचं अनकन्फाइंड. म्हणजे त्याला काही मर्यादा नाही आहे, ती वॉटर टेबल त्याच्या मर्जीनुसार फिरू शकते वर खाली. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड अनकन्फाइंड ॲक्विफर. आता यामध्येच आपल्याला जर समजा त्याला मर्यादा घालायची आहे, ठीक आहे, तर असा एखादा ॲक्विफर बनवायचा आहे की ज्याला मर्यादा आहे, तो वॉटर टेबल जी आहे ती त्याची फ्लक्च्युएट नाही करू शकत. म्हणजे वॉटर टेबलचा आणि त्या ॲक्विफरचा काही संबंध नसणार आहे कन्फाइंडमध्ये. ठीक आहे, अनकन्फाइंडमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अनकन्फाइंड ॲक्विफरची अप्पर लेवल जी आहे ती वॉटर टेबल असते. ओके, वॉटर टेबल इज अप्पर लिमिट ऑफ अनकन्फाइंड ॲक्विफर. इथं जसं आपण बघू शकतो. ठीक आहे, आता लगेच आपण कन्फाइंड पण बघूया. ठीक आहे, ओके, इथं आपण दोन्ही कम्पेअर करू शकतो. ओके, सो ब्राऊन कलरमध्ये जे दिसतंय आपल्याला त्याला आपण म्हणू शकतो ॲक्विटार्ड किंवा ॲक्विक्ल्यूड म्हणू शकतो. कारण का, तर ब्राऊन कलरचे जे यामध्ये आपण डार्क ब्राऊन कलरमध्ये जे फॉर्मेशन बघतोय जमिनीच्या खाली, ते आहेत ते पोरस असतील कदाचित, पण परमिएबल नाही. म्हणजे वॉटर जे आहे ते त्याच्यामधून पास होऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी थोडीफार असेल, पण द वॉटर कॅनॉट पास थ्रू इट. ठीक आहे, तर या प्रॉपर्टीचं फॉर्मेशन जे आहे ते कन्फाइंड ॲक्विफरला रेस्ट्रिक्शन घालते. या ठिकाणी आपण खालच्या साईडला जो आहे तो कन्फाइंड ॲक्विफर आहे. कन्फाइंड ॲक्विफरला बघू शकतो आपण की तेवढ्याच पोर्शनमध्ये काय असेल ते तू फिरायचं तिथं. ठीक आहे, तर याला आपण रेस्ट्रिक्शन घातलं, मर्यादा घातली एक, याला आपण म्हणतो कन्फाइंड ॲक्विफर. तेच आपण अनकन्फाइंड ॲक्विफरमध्ये बघू शकतो की वॉटर टेबल जी आहे, वॉटर टेबल कुठली असणार आहे, आता जी अनकन्फाइंड ॲक्विफरची वरची लेवल आहे, टॉप लेवल, ब्ल्यू कलर जिथं संपतोय त्या ठिकाणी अनकन्फाइंड झूम करतो मी. ओके, तर अनकन्फाइंड ॲक्विफर जिथं आपण बघतोय ब्ल्यू कलरमध्ये, त्याची वरची लेवल जी असणार आहे त्याला आपण वॉटर टेबल म्हणतोय. ठीक आहे, तर अनकन्फाइंड ॲक्विफरची वरची लेवल, टॉप किंवा अप्पर लेवल ऑफ अनकन्फाइंड ॲक्विफर इज वॉटर टेबल. तसं कन्फाइंडमध्ये आहे का, तर नाही. कन्फाइंड ॲक्विफरची अप्पर लेवल जी असणार आहे ती डिपेंड असणार आहे वरचं जिओलॉजिकल फॉर्मेशन काय आहे याच्यावर. ठीक आहे, तर कन्फाइंड ॲक्विफर म्हणजे काय, तर आणि अजून एक गोष्ट कन्फाइंड ॲक्विफरमध्ये सांगायची म्हणजे कन्फाइंड ॲक्विफर इज ऑलवेज इन अंडर हाय प्रेशर. कारण का, तर खालून पण त्याच्यावर प्रेशर आहे, कारण असं फॉर्मेशन आहे की जे प्रेशर लावते पाण्याला, आणि वरून पण त्याच्या असं एक फॉर्मेशन आहे की ते पाण्याला प्रेशर लावा लागले, त्यामुळे अंडर हाय प्रेशर असणार आहे. ठीक आहे, आता या दोन्ही केसमध्ये आपण वेल डेप्थ करून बघूया. ठीक आहे, आता अनकन्फाइंड ॲक्विफर जो आहे वरच्या साईडचा तो प्रेशरमध्ये नाही आहे, राईट, अंडर प्रेशर नाही आहे, त्याची वॉटर लेवल जितकं पाणी टाकणार आहे आपण तेवढं फ्लक्च्युएट होणार आहे ते.
राईट. दिस इज अनकन्फाईन्ड ॲक्विफर. अनकन्फाईन्ड ॲक्विफरमध्ये जी वेल डग केली तर त्या वेलमधली जी वॉटर लेवल असणार आहे, त्या वेलमध्ये ती डग केलेली जी वेल आहे त्याच्यामधली जी वॉटर लेवल असणार आहे तीच अनकन्फाईन्ड ॲक्विफरची अप्पर लिमिट असणार आहे. त्याच्यावर पाणी जाणार नाही वेलमधलं, राईट. तेच आपण जर कन्फाईन्ड ॲक्विफरमध्ये जर वेल डग केली तर कन्फाईन्ड ॲक्विफरमध्ये ऑलरेडी काय आहे तर कन्फायनिंग लेयर्स आहेत दोन्ही साईडनं, त्यामुळे अंडर हाय प्रेशर आहे ते. ठीक आहे. जर आपण एखादा फुगा फुगवला आणि त्याला जर आपण सुईनं टच केलं तर काय होणार आहे, त्यामधली सगळी हवा निघून जाणार आहे, राईट. तर असंच आहे, जर आपण वेल डग केली कन्फाईन्ड ॲक्विफरमध्ये तर काय होणार आहे, एक तर ते पाणी फुल प्रेशरमध्ये असणार आहे, त्याला एक ऑलरेडी त्याला कुठेतरी बाहेर जायची जागा पाहिजे असणार आहे. आणि आपण जे वेल डग करतोय तेव्हा काय होणार आहे तर त्या वेलमधली लेवल जी आहे ती सगळीकडून पाणी येण्याचं जे प्रेशर आहे ते हाय जास्त प्रेशर आहे, त्यामुळं त्या वेलमधलं जे पाणी आहे ते त्याच्या लेवलपेक्षा वर येणार आहे. ठीक आहे. कन्फाईन्ड ॲक्विफरचा अप्पर लिमिट जो आहे, आता कन्फाईन्ड ॲक्विफरचा अप्पर लिमिट काय आहे इथं तर मधला जो ब्राऊन लेअर छोटासा बघू शकतो आपण. ठीक आहे. तर त्या लेवलच्या त्याच्या खाली जे आपण ब्ल्यू कलरची लाईन बघू शकतो कन्फाईन्ड ॲक्विफरची वरची अप्पर लिमिट, त्या अप्पर लिमिटच्या पण वरच्या किंवा अप्पर लिमिट क्रॉस करून ते अजून जास्त हाईटला जाऊन थांबणार आहे पाणी त्या वेलमध्ये. राईट साईडची जी वेल बघू शकतो आपण व्हाईट कलरमध्ये ज्या दोन वेल आहेत, कन्फाईन्ड ॲक्विफरमध्ये वेल डग केलेली जी आहे त्याच्यामधली वॉटर लेवल जी आहे ती कन्फाईन्ड ॲक्विफरच्या अप्पर लिमिटपेक्षा पण वर असणार आहे. कारण का तर हाय प्रेशर आहे. आपण इमॅजिन करू शकतो एखाद्या हाय प्रेशर एरियामध्ये आपण वेल डग करायला लागलोय तर त्या वेलची जी वॉल असणार आहे, आता ही वेल आहे, वेलची जी वॉल असणार आहे त्या वॉलवर काय असणार आहे, वॉटरनं प्रेशर ॲक्ट करायला लागले साईडनं सगळ्या, त्यामुळं जास्तीत जास्त पाणी या वेलमध्ये जाणार आहे आणि त्या वेलची जी लेवल आहे वॉटर लेवल ती जास्त असणार आहे कन्फाईन्ड ॲक्विफरच्या वॉटरच्या लेवलपेक्षा. पण अनकन्फाईन्डमध्ये तसं नसणार आहे. अनकन्फाईन्डमध्ये तुम्ही वेल डग केली, जेवढी साईडची लेवल आहे म्हणजे जेवढी अनकन्फाईन्ड ॲक्विफरच्या अप्पर लिमिटची लेवल आहे तेवढंच पाणी असणार आहे वेलमध्ये, अनकन्फाईन्ड ॲक्विफरच्या वेलमध्ये, राईट. हा डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. आणि ॲक्विफर आपण डेफिनेशन जसं बघितलं होती, ॲक्विफर इज मेड अप ऑफ पोरस अँड परमिएबल अँड सँडस्टोन इज मोस्ट फेवरेबल रॉक टू फॉर्म ॲक्विफर्स. दॅट इज वाय वी कॅन सी दिस टू आर सँडस्टोन्स. वरचा जो लेअर आहे दोन्ही ॲक्विफर जे आहेत ते सँडस्टोन आहेत आणि दोन्ही ब्राऊन लेअर जे आहेत त्याला आपण नाव दिले शेल. इथं बघू शकतो आपण. ठीक आहे. ब्राऊन लेयर्स जे आहेत ते काय आहेत, शेल काय आहे तर पोरस आहे पण परमिएबल नाही आहे. त्याला आपण काय म्हणलं होतं, पोरस बट नॉट परमिएबल, ॲक्विक्ल्यूड म्हणलं होतं त्याला, राईट. फर्स्ट स्लाइडमध्ये आपल्याला टाइप्स ऑफ जिओलॉजिकल फॉर्मेशन बघितले होते आपण 4. त्यामध्ये आपण ॲक्विक्ल्यूड हा शब्द बघितला होता. ठीक आहे. पोरस आहे पण परमिएबल नाही आहे, वॉटर कॅनॉट पास थ्रू देम. ओके. सो दीज आर द 2 मेन टाइप्स ऑफ ॲक्विफर. ओके. दिस इज अनकन्फाईन्ड ॲक्विफर. अनकन्फाईन्ड ॲक्विफर बघू शकतो की वरचा जो लेअर आहे अनकन्फाईन्ड ॲक्विफरच्या वरचा लेअर दॅट इज वॉटर टेबल. तो कुठल्याही इम्परमिएबल लेअरनं बाउंड झालेला नाही आहे वरून, त्यामुळे वॉटर टेबल जी आहे ती फ्लक्च्युएट करू शकते. ओके. हा डिफरन्स आहे अनकन्फाईन्ड ॲक्विफर. हे आपण बघितलेलं आहे. दिस इज कन्फाईन्ड. ओके. दिस इज वन मोर डायग्राम. यामध्ये पण बघू शकतो आपण जो डार्क ब्लू जो आहे तो कन्फायनिंग लेअर आहे. कन्फायनिंग लेअर म्हणजे ॲक्विक्ल्यूडमध्ये जे बघितलं होतं आपण. ॲक्विक्ल्यूड म्हणजे मागच्या आत्ताच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं होतं शेल. ठीक आहे. शेल, इथं जो शेल रॉक आहे तो शेल रॉक म्हणजे हा डार्क ब्ल्यू कलरचा कन्फायनिंग लेअर आहे. तो रॉक काय करणार आहे, वरच्या आणि खालच्या ज्या वॉटरला मिक्स होऊ देणार नाही किंवा पास होऊ देणार नाही आहे. त्यामुळे खालच्या कन्फाईन्ड ॲक्विफरमध्ये ऑलवेज हाय प्रेशर. कन्फाईन्ड ॲक्विफर इज ऑलवेज अंडर हाय प्रेशर आणि अनकन्फाईन्ड ॲक्विफर जो आहे तो ॲटमॉस्फिरिक प्रेशरच्या अंडर आहे. त्यामुळं आपण म्हणू शकतो की ॲटमॉस्फिअर प्रेशर जेवढं आहे तेवढं तेच प्रेशर असणार आहे अनकन्फाईन्ड ॲक्विफरमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट लिकी. आता लिकी ॲक्विफर, आपल्याला फक्त लिकी ॲक्विफर बघायचं आहे. इथं नाव दिले लिकी अनकन्फाईन्ड ॲक्विफर. हा वर्ड पण यूज करू शकतो आपण ॲक्च्युली लिकी ॲक्विफरसाठी.
ठीक आहे. आता लिकी ॲक्विफर म्हणजे काय यामध्येच सांगतो मी. ठीक आहे. आता कन्फायनिंग लेअर जो आहे, कन्फाइंड ॲक्विफरला कन्फाईन करणारा डार्क ब्ल्यू कलरमध्ये डॉटेड जो लेअर आहे त्यामध्ये, त्याला आपण कन्फायनिंग लेअर म्हटलंय. तो जर लेअर थोडासा जर परमिएबिलिटी दाखवत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, ॲक्विटार्ड. ॲक्विटार्ड काय होतं, पुन्हा आपण जाऊया त्या स्लाइडमध्ये. ॲक्विटार्ड काय आहे, परमिएबल आहे, म्हणजे वॉटर कॅन पास थ्रू दिस. ठीक आहे, वॉटर पास होऊ शकते पण पोरस नाही, म्हणजे होल्ड करू शकत नाही, असं फॉर्मेशन. ठीक आहे. आता ठीक आहे, ओके. लिकी, आता हा जो खालचा लेअर आहे तो काय आहे, ॲक्विटार्ड आहे. ठीक आहे. तर समजा कन्फायनिंग ॲक्विफरमध्ये किंवा अनकन्फाइंड ॲक्विफर, सपोज दिस इज अनकन्फाइंड ॲक्विफर, वरचा जो आहे तो अनकन्फाइंड आहे कारण वॉटर टेबल बघू शकतो आपण फ्लक्च्युएटिंग आहे ती. ठीक आहे. तर या लेअरमध्ये, या ॲक्विफरमध्ये जो बेस लेवलचा जो लेअर आहे, बेस लेवलचं जे फॉर्मेशन आहे, बेसला जे फॉर्मेशन आपण बघतो इथं, सेमी परमियस स्ट्राटा ज्याला नाव दिले. ठीक आहे. सेमी परवियस स्ट्राटा जो आहे तो सेमी परवियस आहे, म्हणजे परमिएबिलिटी जी आहे त्याची थोडासा काय असे ना, तो परमिएबल आहे. परमिएबल असल्यावर काय करणार आहे, तर वरचं पाणी खाली, खालचं पाणी वर असं मिक्स करणार आहे, म्हणजे वरून आता समजा जर खाली कन्फाईंड ॲक्विफर असेल, या डायग्राममध्ये जसं दाखवलंय तसं खाली जर कन्फाईंड ॲक्विफर असेल, तर कन्फाईंड ॲक्विफरमध्ये काय आहे, तर हाय प्रेशर आहे, तर हाय प्रेशरमधनं ऑब्विसली वरच्या साईडला ट्रॅव्हल करायला बघणार आहे ना पाणी. तर कन्फायनिंग लेअर जिथं लिहिलं आहे डार्क ब्ल्यू कलरमध्ये, डार्क ब्ल्यू कलरचा जो लेअर आहे तो जर ॲक्विटार्ड असेल किंवा सेमी परवियस लेअर असेल तर काय होणार आहे, तर कन्फाईंड ॲक्विफरमधलं जे वॉटर आहे ते हळूहळू वर ट्रॅव्हल करून अनकन्फाईंड ॲक्विफरमध्ये जाणार आहे अशा ठिकाणी. तर त्याला आपण म्हणतो लिकी ॲक्विफर, जे लीक करते. आपण पाईप लीक वगैरे वर्ड यूज करतो ना, पाईप लीक झाली वगैरे, तर अशाच प्रकारे ॲक्विफर लीक होऊन त्यामधलं पाणी दुसऱ्या फॉर्मेशनमध्ये फ्लो होऊ शकते. तर अशा ॲक्विफरला आपण म्हणतो लिकी ॲक्विफर. ठीक आहे. आणि लास्ट आहे आपला पर्च्ड ॲक्विफर. आता पर्च्ड ॲक्विफर म्हणजे काय, तर आपण झोन ऑफ एरेशन बघितलं होतं, ग्राउंड वॉटर व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ ग्राउंड वॉटरमध्ये झोन ऑफ एरेशन बघितलं होतं. तर झोन ऑफ एरेशन म्हणजे काय होतं, तर वॉटर टेबल जे आहे, वॉटर टेबलच्या वरचा सरफेसपर्यंतचा जो पार्ट होता त्याला आपण झोन ऑफ एरेशन म्हटलं होतं त्याला. ठीक आहे. तर या झोन ऑफ एरेशनमध्ये असा एखादा लेअर ॲक्विक्ल्यूड सारखा, ॲक्विक्ल्यूड म्हणजे क्ले, जो पाणी स्वतःमधून पास करू शकत नाही. ठीक आहे. तर असा एखादा लेअर झोन ऑफ एरेशन किंवा वॅडोज झोन पण म्हणलं होतं आपण त्याला, वॅडोज झोन किंवा झोन ऑफ एरेशनमध्ये असा एखादा लेअर असेल की ज्यातून पाणी पास होऊ शकत नाही, आणि त्यामध्ये जर वरून येणारं पाणी जर त्या लेअरमध्ये साठून राहिलं किंवा त्या लेअरमुळं वरच्या साईडलाच जर साठून राहिलं तर त्याला आपण म्हणतोय छोटा पर्च्ड ॲक्विफर. आता पर्च्ड ॲक्विफर मोठे मोठे नसतात, कारण झोन ऑफ एरेशनमध्ये म्हणजे कधीतरीच आपल्याला सापडतो हा पर्च्ड ॲक्विफर. दिस इज नॉट कॉमन टाईप ऑफ ॲक्विफर. आणि यामध्ये आपण एक बघू शकतो की आपण यामधलं पण पाणी जे आहे यामधलं जर हा मोठ्या प्रमाणात असला, म्हणजे तो जो कन्फाईन करणारा लेअर आहे, खालचा जो लेअर आहे ॲक्विक्ल्यूडचा जो फॉर्मेशनचा जो लेअर आहे तो जर आपल्याला मोठा असेल, म्हणजे इतका मोठा हवा की आपण ते वर त्याच्या वर जे पाणी साठलं आहे ते आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो, सिग्निफिकंट एक्स्ट्रॅक्शन करू शकतो आपण त्याचं, तर आपण त्याला म्हणतो पर्च्ड ॲक्विफर. ठीक आहे. तर पर्च्ड ॲक्विफर असणार आहे झोन ऑफ एरेशनमध्ये. आणि आपण डाव्या साईडला आपण बघू शकतो की वेल ट्रॅपिंग पर्च्ड ॲक्विफर, जी वेल आहे लेफ्ट साईडची ती पर्च्ड ॲक्विफरमध्ये डग केलेली आहे आणि तिथून पाणी आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आपण जर सिग्निफिकंट अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल तर. ठीक आहे. हा झाला चौथा प्रकार. ठीक आहे. तर हे होतं ॲक्विफर आणि टाइप्स ऑफ ॲक्विफर्स. So if you have any doubt regarding this lecture, please put your comment in the comment section. Okay, thank you so much.